जय हिंद। जून 2024 मध्ये मुंबईमधून एक बातमी समोर आली। एका प्रायव्हेट स्कूल प्रशासनाने अचानक थर्ड स्टँडर्डची फी 3 लाख रुपये केली। या अचानक केलेल्या फी वाढीवर तेथील पालकांनी शाळा प्रशासनाविरुद्ध आक्षेप घेतला। पण या प्रायव्हेट स्कूल प्रशासनाने सरळ सांगितले की तुमच्या मुलांना या शाळेत शिकवायचं असेल तर तिसऱ्या वर्गाची फी ही 3 लाख रुपये भरावीच लागेल किंवा तुम्ही तुमच्या मुलांना सरकारी शाळेमध्ये शिकवू शकता। यावर पालकांजवळ काही ऑप्शन नव्हता। आज प्रत्येक प्रायव्हेट स्कूलची पहिल्या वर्गाची फी ही 40,000 ते 70,000 आहे। नागपूर मुंबईसारख्या शहरामध्ये ही लाखाच्या घरात आहे। तीच चौथ्या पाचव्या वर्गाची ही 5 लाख ते 6 लाखाच्या घरात आहे। प्रायव्हेट स्कूल इतका अमाप पैसा कमावून सुद्धा समाधानी होत नाही। त्यात त्यांची एक वेगळीच लूटमार सुरू असते, कमिशनचा धंदा। प्रायव्हेट स्कूलमध्ये कमिशनचा धंदा मोठ्या प्रमाणात चालत असतो आणि त्याची खबर ही पालकांना लागत सुद्धा नाही, कारण पालक याकडे कधी लक्ष देत नाही। विद्यार्थ्यांचे बुक्स, नोटबुक्स, युनिफॉर्म्स, शूज, टाय इतकंच काय तर सॉक्समध्ये सुद्धा या प्रायव्हेट स्कूलचे कमिशन मोठ्या प्रमाणात असते। पाहूया व्हिडिओमधून प्रायव्हेट स्कूल कमिशनचा धंदा कसा करतात। अचानक केलेली फी वाढ सामान्य परिवाराचं कंबरडं मोडण्यासारखं असते। पण हा प्रश्न फक्त मुंबईपुरता आहे का? तर नाही। हा प्रश्न प्रत्येक शहरातला आहे, प्रत्येक गावातला आहे, प्रत्येक परिवाराचा आहे। आयुष्यभर काटकसर करून जगणारे सामान्य लोक मुलाच्या दर्जेदार शिक्षणासाठी आपल्या आयुष्यभराची कमाई लावतात। पण याला जबाबदार विद्यार्थ्यांचे पालक आहेत आणि त्याहीपेक्षा जास्त जबाबदार आहे सरकार। कारण आज पाहिलं तर सरकारी शाळांचा दर्जा घसरलेला आहे। जिल्हा परिषदेच्या शाळा असो किंवा नगर परिषदेच्या शाळा असो, प्रत्येक सरकारी शाळेची अवस्था बिकट आहे। विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा नाही, आवश्यक टीचर स्टाफ नाही, त्यात शिक्षकांचं झालेलं दुर्लक्ष यामुळे सरकारी शाळेचा दर्जा अत्यंत खालच्या पातळीला गेला आहे। त्यामुळे प्रत्येक पालकाला वाटते की आपला मुलगा हा चांगला शिकला पाहिजे। याच कारणामुळे सरकारी शाळेमध्ये आपल्या मुलांना न टाकता हा पालक प्रायव्हेट स्कूलमध्ये आपल्या मुलांना टाकतो। अशा पालकांजवळ पर्याय नसतात। प्रायव्हेट स्कूलमध्ये आपल्या मुलांना शिकवावे लागते आणि आपल्या आयुष्यभराची कमाई ही प्रायव्हेट स्कूलवाले काही वर्षातच लूटमार करून नेतात। पालकांना वाटते की शाळेमध्ये ॲडमिशन घेतली आणि फी भरली म्हणजे झालं काम। पण खरा कमिशनचा धंदा इथूनच सुरू होतो। त्याची भनकसुद्धा पालकांना लागत नाही आणि पालकसुद्धा या गोष्टीवर कधी विचार करत नाही। तुम्ही पाहिलं असेल, प्रत्येक प्रायव्हेट शाळेची फी ही दरवर्षी वाढत असते। ही शाळेची फी वाढ दरवर्षी 20 ते 25% पर्यंत जास्त असते। जेव्हा आपण शाळेमध्ये मुलाची ॲडमिशन करतो त्यावेळेस आपल्याला सरळ सांगितले जाते की शाळेतला युनिफॉर्म आणि बुक्स आणि नोटबुक्स, सॉक्स, बूट आणि टाय शाळेतूनच तुम्हाला खरेदी करावी लागेल किंवा शाळा ज्या दुकानातून सुचवेल त्या दुकानातून तुम्हाला या गोष्टी खरेदी करावी लागेल। आणि आपण तेव्हासुद्धा विचार करत नाही, कारण त्याचं काही महत्त्व नसते। आता होतो यांचा कमिशनचा धंदा सुरू। तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की तुम्हाला बुक्स आणि नोटबुक्स एका ठराविक दुकानातूनच घ्यायला सांगतात, कारण त्याच दुकानात त्या शाळेची पुस्तके आणि नोटबुक मिळतात। 10-15 वर्षाआधी आपण घेतलेली पुस्तके ही आपल्या लहान भावंडांना वापरायला मिळत होती आणि एकदा घेतलेले पुस्तक हे वर्षानुवर्षे एकाकडून दुसऱ्याकडे जात होते। पण आता तसं होत नाही। यावर्षी शाळेत असलेले बुक्स ज्या पब्लिकेशनचं असते ते पुढच्या वर्षी दुसऱ्याच पब्लिकेशनचं असते। जास्तीत जास्त बऱ्याचशा शाळा आपलं बुक्स पब्लिकेशन बदलत असते, कारण हा सर्वात मोठा कमिशनचा धंदा आहे। प्रत्येक पब्लिकेशनकडून शाळेला प्रलोभन दिले जाते आणि 15% पासून ते 25% पर्यंत एकूण पुस्तकाच्या किमतीवर दिले जाते। मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपनी उपलब्ध आहे ज्या या माध्यमातून आपले नवनवीन पब्लिकेशन समोर आणून शाळा प्रशासनावर टक्केवारीच्या माध्यमातून आपलं पब्लिकेशन घेण्यास प्रोत्साहित करते। जर 1 लाख रुपयाची पब्लिकेशनची पुस्तके एखाद्या शाळेने घेतली असेल तर एकूण 15 ते 20,000 रुपये त्या शाळेला कमिशनचा फायदा होतो। त्याचप्रमाणे पुस्तक आणि नोटबुकवर सुद्धा दुकानदाराकडून शाळेला कमिशन मिळते। स्कूल युनिफॉर्म आणि बूट, सॉक्स, टायवर सुद्धा या दुकानदाराकडून शाळेला कमिशन मिळते। जास्तीत जास्त प्रायव्हेट शाळा या कमिशन मिळेल त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात आणि हे कमिशन 10 ते 25% पर्यंत असते। पण या कमिशनच्या धंद्यात चिराडला जातो तो सामान्य माणूस। आपल्या आयुष्यभराची कमाई ही शाळेच्या कमिशनच्या धंद्यात जाते। पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे। सरकारी शाळेचा दर्जा सुधारला पाहिजे। प्रायव्हेट स्कूलसारख्या सुविधा सरकारी शाळांना मिळायला पाहिजे। विद्यार्थी आणि शिक्षण हा केंद्रबिंदू समजला पाहिजे। प्रायव्हेट स्कूलवर मर्यादा घालायला पाहिजे। स्कूल फीवर सरकारचं नियंत्रण पाहिजे, तरच हा कमिशनचा धंदा कुठेतरी थांबेल। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती आवडली असेल तर शेअर करा. जय हिंद.